अरे थांबतो प्रशासन देखील लागलंय आपण दिसली आपल्याला मॅडम कधी पूर्ण होणार एवढं सांगा आम्हाला पहिलं. अरे बूम खाली गेला बूम दिसतो ना मॅडम पूर्ण झालंय ना मॅडम खड्डे बुजवण्याचं आम्हाला कामच नको. अरे अमेय या बोल ना इकडे या बोल या बोल इकडे काम करतो जरा एका सेंटरला ये. मग मॅडम कसं आहे आपल्याकडे कोकणातला मोठा सण आहे गणपती. हजारो लाखो चाकरमानी कोकणातले लोक त्यांचा प्रवास याच रस्त्यावर आहे. मग आता त्या चतुर्थीच्या निमित्तानं तरी काय प्रगती आहे तुमच्या सगळ्या बाबतीत? मॅडम पाऊस आहे का नवीन मॅडम आमचा तुम्ही कोणत्या पोस्टला आहात एसी कुठे आहे? मला सांगा एवढे दिवस आम्ही त्यांना मागे 2-3 महिन्यापूर्वी निवेदन दिलं त्यांना आम्ही तुम्ही म्हणजे नांदगावच्या ज्यावेळी स्टॉलचा नांदगावच्या ज्यावेळी स्टॉलच्या वेळी झालं त्यावेळी तुमच्या एसी ना आम्ही सांगितलं येतो सांगता येते तुमच्या आधी त्यांना तारीख विचारा आता एसी ना तुम्ही किती तारीखला येणार म्हणून. गणपतीच्या आधी एसीने इथे आलं पाहिजे 22-24 तारीखच्या आत. नसेल तर आम्ही 25ला पुन्हा चालू एसी आले पाहिजे ज्यांच्याजवळ ऑथॉरिटी आहे त्यांच्याजवळ. मॅडम दुसरा प्रश्न आहे तुमचा जो प्रत्येक मे महिन्यापूर्वी हवालदार होतो
फक्त 4% लांबी बाकी आहे ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. नाही पण मॅडम काय झालं, रस्त्याकडे तुमचं दुर्लक्ष होतं, बाकीची कार्यतत्परता तुम्ही दाखवता, स्टॉल हटवणं, त्या ठिकाणी इतरांची इमारती पाडणं, ते थांबवा ना तुम्ही. आता उद्या गणपतीचा सण आला मॅडम, आलं असेल की नाही, त्या ठिकाणी खड्डे पडतायत, अपघात होत आहेत, याचा काहीच तुम्ही अभ्यास करत नाही. हो कणकवलीतला पण रस्ता केला, हो कणकवलीतला पण केला रस्ता, दुसऱ्या दिवशी केला, काहीच राहिलं नाही ते. आम्ही गणपतीपूर्वी आम्ही सगळा रस्ता मोटरेबल काय मजा आहे तिथे. हा रस्ता महामार्ग पूर्ण झाला पाहिजे म्हणून तीव्र स्वरूपात शिवसैनिकांनी आंदोलन केलेलं आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली, परंतु रस्ता जोपर्यंत पूर्ण होईल तोपर्यंत शिवसेनेचं आंदोलन हे चालूच राहील. उद्धव ठाकरेंनी म्हटले की या रस्त्यावरचे खड्डे मोजा. नाही, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे. उद्धव साहेबांनी सुद्धा वारंवार या रस्त्यासंदर्भात आवाज उठवला आहे, शिवसेना लोकप्रतिनिधी आवाज उठवला आहे. लवकरच हा रस्ता व्हायला पाहिजे म्हणून आमची हे आंदोलन आहे. उद्धव साहेबांनी सांगितले की जोपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे खड्डे बुजत नाही तोपर्यंत गणेश भक्तांनी सुद्धा खड्ड्यांच्यासाठी जे पैसे आकारले जातात ते देऊ नये. नाही, आता 2 दिवसापूर्वी 4 दिवसापासून आता हे जागे झाले आणि गेले वर्षभर हा रस्ता होत नाही, त्या संदर्भात कुठली मिटिंग झाली नाही. आज उपमुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आहे आणि कोकणातल्या दोन्ही मंत्र्यांना या ठिकाणी बोलवलं नाही, त्यामुळे त्यांना पण कळले की ह्या मंत्री काय कामाची नाही, त्यांना या रस्त्याबद्दल काय माहिती नाही, म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी यांच्या व्यतिरिक्त जाऊन मिटिंग बोलवलेली आहे. आंदोलन हे रस्ता पूर्ण मुंबई गोवा महामार्ग आंदोलनाचे 2 विषय आहेत. एक विषय रस्ता अर्धवट आहे एक, आणि दुसरा विषय आहे की मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झाला पाहिजे. आणि 98% पूर्ण झाला म्हणजे एकीकडे सांगतायत, परंतु सिव्हिल कामं, त्यामध्ये 4 उड्डाणपूल आहेत, अनेक ब्रिज आहेत, ही सगळी कामं अपुरी आहेत असं मान्य करतायत. त्याचबरोबर 2025 मध्ये एक टेंडर रिवाईज केलंय, म्हणजे नवीन ठेकेदाराला दिलंय, म्हणजे तो ठेकेदार आता 2 महिन्यात पूर्ण करणार आहे का, म्हणजे त्याला अजून वर्ष 2 वर्ष मुदत आहे. त्यामुळे हा रस्ता वर्षभर सुद्धा पूर्ण होणार नाही. आणि त्या संदर्भात इथल्या राजकीय लोकांशी किंवा इथले जे खासदार आहेत, इथले माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत, ते सुद्धा फक्त निवेदन देण्याचं काम करतायत. त्या संदर्भात त्यांनी सुद्धा कुठे बैठक लावली नाही किंवा त्यांनी सुद्धा वर्षभर 1.5 वर्षाच्या कालावधीत हा रस्ता पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले नाही. हायवेच्या अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे हायवेचे अधिकारी आहेत त्यांनी हे केलेलं आहे, त्या संदर्भात पुढे आंदोलन हे असंच चालू राहील. या ठिकाणी पाहायला गेलं तर माजी आमदार वैभव नाईक यांना पोलिसांनी आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि शांत